श्री स्वामी समर्थ मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. घरामध्ये गोमूत्र शिंपडल्यानं नेमकं काय घडतं आणि काय होतं, गोमूत्राचे धार्मिक महत्त्व काय आहे, ते कोणत्या दिवशी शिंपडावं, कोणत्या वेळी शिंपडावं, घरातील कोणत्या ठिकाणी शिंपडायचं आणि जुन्या काळातील लोक गोमूत्राचा वापर कशासाठी करत होते. तर मंडळी, आजकाल सोशल मीडियावर गोमूत्राबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जातात. काही जण म्हणतात की गोमूत्रामुळे सर्व समस्या दूर होतात, तर काही जण ते पूर्णपणे चुकीचे म्हणतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अफवा किंवा अतिशयोक्ती न सांगता आर्थिक परंपरा, लोकश्रद्धा आणि उपलब्ध माहितीनुसार हा विषय समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हटलं जातं आणि वेद, स्मृती, पुराणे आणि अनेक धर्मांमध्ये परंपरामध्ये गायीचे महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्यामुळे गायीचं दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यांना धार्मिक विधीमध्ये विशेष स्थान दिलं आहे. या 5 गोष्टींना एकत्रितपणे पंचगव्य असे म्हणतात. अनेक धार्मिक विधींमध्ये पंचगव्यांचा उल्लेख आढळतो. पूजा, यज्ञ, गृहप्रवेश, वास्तुशांती, मंदिराची शुद्धी आणि काही पारंपरिक धार्मिक संस्कारामध्ये याचा वापर केला जातो. आता प्रश्न पडतो की घरात गोमूत्र का शिंपडलं जातं? तर धार्मिक श्रद्धेनुसार गोमूत्र शिंपडल्यानं घरातील वातावरण पवित्र होतं, देवपूजेची जागा शुद्ध मानली जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी अनेक कुटुंबाची श्रद्धा आहे. ही श्रद्धा अनेक भागात पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. तर मंडळी, आपल्या आजी आजोबांच्या काळात एक गोष्ट आपण अनेकदा ऐकली असेल. पूर्वी गावाकडे सकाळी अंगण झाडून त्यावर पाणी किंवा शेण पाण्याने सारवलं जात असे. काही ठिकाणी धार्मिक प्रसंगी गोमूत्रही शिंपडलं जात होतं. त्या काळी लोकांचा उद्देश केवळ धार्मिक नव्हता, तर घर स्वच्छ ठेवणं, अंगण नीटनेटकं ठेवणं आणि पूजा करण्यापूर्वी पवित्र वातावरण निर्माण करणं हा होता. पूर्वीची जीवनशैली आजपेक्षा खूप वेगळी होती, परंतु लोक शेती करत, गायी पाळत आणि निसर्गाशी जवळीक ठेवून जगत. त्यामुळे गायीपासून मिळणाऱ्या वस्तूचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर होत असे. काही पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये गौमूत्राचा उल्लेख विशिष्ट उपचार पद्धतीच्या संदर्भात आढळतो. परंतु आजच्या काळात कोणत्याही आजारावर गोमूत्र हा खात्रीशीर उपचार आहे असे आधुनिक वैद्यक मानत नाहीत. मंडळी, गोमूत्र घरात कधी शिंपडायचं? तर अनेक कुटुंबांमध्ये गुरुवारी, सोमवारी किंवा शुक्रवार या दिवशी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा आहे. काही जण अमावस्या, पौर्णिमा, दिवाळी, गुढीपाडवा किंवा घरामध्ये काही सण असेल, म्हणजे गुरुपौर्णिमा, नवरात्री किंवा गृहप्रवेशाच्या दिवशी गोमूत्र शिंपडतात. हे धार्मिक परंपरा आणि कुटुंबाच्या प्रथेनुसार बदलत असतात आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. गोमूत्र शिंपडताना एक गोष्ट लक्षात ठेवा. घराची आधी स्वच्छता करा, त्यानंतर थोडं गोमूत्र स्वच्छ पाण्यात मिसळून देवघर, स्वच्छ दरवाजा आणि घरातील महत्त्वाच्या ठिकाणी हलके शिंपडा. त्याच वेळी देवाचे नामस्मरण करा. मात्र लक्षात ठेवा, गोमूत्र शिंपडणे म्हणजे घराची स्वच्छता करण्याचा पर्याय नाही. नियमित साफसफाई, स्वच्छ हवा आणि स्वच्छ वातावरण हे तितकंच महत्त्वाचं आहे. मंडळी, आता आपण गोमूत्र शिंपडण्यामागील धार्मिक श्रद्धा आणि त्याचं महत्त्व सविस्तर जाणून घेऊया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी घराची स्वच्छता केली जाते. त्यानंतर देवघर सजवलं जातं, रांगोळी काढली जाते, दिवा लावला जातो आणि काही कुटुंबांमध्ये गोमूत्र शिंपडलं जातं. यामागील मुख्य उद्देश म्हणजे पूजा किंवा शुभ कार्यासाठी पवित्र वातावरण तयार करणं हा असतो. अनेक जण विचारतात, गोमूत्र घरात कुठे शिंपडायचं? तर मंडळी, परंपरेनुसार मुख्य दरवाजा, देवघर, अंगण, तुळशी वृंदावन आणि घरातील स्वच्छ जागांवर हलक्या प्रमाणात गोमूत्र शिंपडायचं. परंतु गोमूत्र अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये मिसळायचं आणि हलक्या हातानं शिंपडायचं. काही जण दुकान किंवा कार्यालय, नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जागेची धार्मिक शुद्धी म्हणून गोमूत्र शिंपडतात. परंतु बाथरूम, शौचालय किंवा अस्वच्छ जागी गोमूत्र शिंपडण्याची प्रथा नाहीये आणि ते शिंपडायचं पण नाहीये, कारण गोमूत्र हे पवित्र मानलं जातं आणि बाथरूम, शौचामध्ये तर नाही शिंपडायचं. प्रथम त्या जागी व्यवस्थित स्वच्छ ठेवणं हेच अधिक महत्त्वाचं आहे. तर आता एक प्रश्न अनेकांना पडतो की गोमूत्र रोज शिंपडायचं का? तर याचं निश्चित धार्मिक बंधन नाहीये. काही लोक रोज सकाळी शिंपडतात, तर काही जण फक्त गुरुवारी, सोमवारी किंवा विशेष सणाच्या दिवशी शिंपडतात.
हे पूर्णपणे श्रद्धा आणि घरच्या परंपरेवर अवलंबून आहे आणि तुम्ही रोज जरी शिंपडत असाल तरीही चांगलंच आहे. आता गोमूत्राचं धार्मिकदृष्ट्या सांगितले जाणारे काही फायदे काय आहेत ते पाहूया. लोकश्रद्धेनुसार मंडळी घरातील वातावरण सात्विक राहण्यास मदत होते. देवपूजा करताना मन अधिक एकाग्र होते. घरात सकारात्मकतेची भावना निर्माण होते. अनेकांना असे वाटते की अशा वातावरणामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, शांतता आणि आनंद वाढतो. हे अनुभव श्रद्धेवर आधारित असतात आणि प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा वेगळा आहे. मंडळी, आपल्या आजी आजोबांच्या काळात गोमूत्राचा वापर धार्मिक कारणांबरोबरच ग्रामीण जीवनशैलीचाही एक भाग होता. त्या काळी घरोघरी गायी असत, त्यामुळे गायीपासून मिळणाऱ्या वस्तू सहज उपलब्ध असत. लोक साधे, सात्विक आणि निसर्गाशी जवळीक असलेले जीवन जगत होते. पूर्वी गावामध्ये एखादा सण, पूजा किंवा यज्ञ असला की सर्वप्रथम परिसर स्वच्छ केला जात असे. काही भागामध्ये शेणाचे अंगण सारवले जात. धार्मिक परंपरेनुसार गोमूत्र शिंपडले जाई, त्यामुळे जागा पूजेसाठी तयार झाली अशी श्रद्धा होती. काही आयुर्वेदिक परंपरांमध्ये गोमूत्राचा उल्लेख आढळतो. मात्र आजच्या काळात कोणताही औषधी उपयोग करायचा असल्यास तो केवळ आपण पात्र आयुर्वेदिक वैद्य किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. काही व्हिडिओमध्ये असे सांगितले जाते की फक्त गोमूत्र शिंपडल्याने घरातील सर्व अडचणी, आर्थिक समस्या किंवा आजार लगेच दूर होतात. अशा दाव्यांकडे विवेकाने पाहणे आवश्यक आहे. श्रद्धा महत्त्वाची असली तरी त्याबरोबर योग्य प्रयत्न, स्वच्छता, चांगले वर्तन आणि जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमी नामस्मरण, सेवा, दया, प्रामाणिकपणा आणि सदाचार शिकवला. त्यामुळे जर तुम्ही गोमूत्र शिंपडत असाल तर त्याचबरोबर दररोज काही मिनिटे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. गरजूंना मदत करा आणि घरात प्रेमाचे वातावरण ठेवा. हीच खरी साधना आहे. मंडळी, लक्षात ठेवा, ज्या घरात स्वच्छता, देवभक्ती, प्रेम, आदर, सत्य आणि चांगले संस्कार असतात ते घर खऱ्या अर्थाने पवित्र बनतं. गोमूत्र शिंपडणे ही अनेक कुटुंबांमध्ये पाळली जाणारी एक धार्मिक परंपरा आहे, पण त्याचसोबत चांगले विचार आणि चांगले कर्म तितकेच आवश्यक आहे. मंडळी, शेवटी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे की घरामध्ये गोमूत्र शिंपडणे ही आपल्या परंपरेतील एक धार्मिक प्रथा आहे. अनेक कुटुंबे ती श्रद्धेने पाळतात, पण लक्षात ठेवा, केवळ गोमूत्र शिंपडल्यानेच आपल्या सर्व अडचणी आपोआप दूर होतील असे मानू नका. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा, सदाचार, नामस्मरण, सेवा आणि प्रामाणिक कर्म यांचा मार्ग दाखवला. जर घरामध्ये रोज भांडणं होत असेल तर प्रथम आपल्या बोलण्यात गोडवा आणा. जर घरात आर्थिक अडचणी असतील तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन यांचा आधार घ्या. जर मन अस्वस्थ असेल तर रोज काही मिनिटं शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करा. जर घरात नकारात्मक वातावरण वाटत असेल तर देवाचे नामस्मरण करा, दिवा लावा, घर स्वच्छ ठेवा आणि एकमेकांशी प्रेमाने वागा. लक्षात ठेवा मंडळी, स्वामी समर्थांची खरी कृपा ही फक्त धन किंवा संपत्ती मिळवण्यास नाही. त्यांची खरी कृपा म्हणजे संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, मनशांती आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा. मंडळी, गोमूत्र शिंपडणे हा श्रद्धेचा विषय आहे. तुम्ही तो भक्तिभावाने करू शकता आणि तुम्ही रोज शिंपडायचं असेल तर गोमूत्र शिंपडलेलं चांगलंच असतं, त्यामुळे तुम्ही ते शिंपडू शकता. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचा आधार दडलेला आहे. जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा संकटांशी लढण्याची ताकदही मिळते. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. रोज काही मिनिटं स्वामींचे नामस्मरण करा, आई वडिलांचा आदर करा, गरजूंना मदत करा, कोणाच्याही मनाला दुखावू नका, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडा. हाच श्री स्वामी समर्थांचा सर्वात प्रिय असलेला मार्ग आहे. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर अखंड श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ.